प्लॅन असा आहे की सर्व्हिसेस आपण दिवाळीनंतर घेऊ, बट जो पण रिपोर्टिंगचा पार्ट आहे व्हिज्युअलायझेशन ते इथे संपू. कारण अगेन फास्ट जाण्यात काय अर्थ नाही आहे जर आपण इथे इथपर्यंत आलोय. ठीक आहे, बट व्हिज्युअल्स पर्यंत क्रिएट होणं ॲज इन स्टार्ट करणं, इट विल बी लाईक प्रॉपर दिवाळीच्या आधी आपलं व्हिज्युअलायझेशन संपेल. सो यू कॅन डेव्हलप डॅशबोर्ड्स. फक्त राहील जो शेअरिंगचा पार्ट. दिवाळीची जे पण सुट्टी आता किती दिवस देतात मला माहित नाही सर, पण त्याच्यानंतर मग आपण शेअरिंगचं स्टार्ट करू. ठीक आहे. Right. Okay. So yesterday what we have seen a day before. Yes. Okay. Data modeling पाहिलं आपण. As I have mentioned, four cardinalities are there. One to one and many to many. In general, आपण one to many use करतो because that gives us flexibility through filter. म्हणजे आपण व्यवस्थित फिल्टर करू शकतो ते. Now where आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं one to one चं. So where can we use one to one? In which cases? राईट राईट. सो बेसिकली दोन्ही टेबलमध्ये जर प्रायमरी कीज असतील दोन टेबल्समध्ये, सो इन दॅट केस वी कॅन यूज वन टू वन. आपण एच आर आणि फायनान्स एक दोन इमॅजिनरी टेबल्सचं पाहिलं होतं, हाऊ वी कॅन कनेक्ट, आणि दोन्हीकडे एम्प्लॉई आय डी युनिक होतं. राईट. देन मेनी टू मेनी आपण का यूज नाही करत? एनीवन? या आय मीन right. So basically, again, there are two keys, right? Foreign keys, and there is an, you can say, ambiguity, किंवा there is unclearness wherein exactly एक जो रिपीट होतोय टेबल किंवा रेकॉर्ड, तो दुसऱ्या टेबलमध्ये कोणत्या रेकॉर्डशी वी हॅव टू जॉईन. वी कॅन जॉईन फोर्सफुली, बट अगेन यू शुड बी व्हेरी थरो विथ युअर टेबल डेटा, जो पण आउटपुट येणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत आपण पाहिलंय. राईट. दोन आपले रिलेशनशिप्स राहिलेत. बिफोर दॅट देर आर टू वेज इन विच यू कॅन क्रिएट रिलेशनशिप. प्रायमरी की जो पण असेल, यू जस्ट हॅव टू ड्रॅग इट टू द रिक्वायर्ड फॉरेन की जिथे पण असेल. ठीक आहे. हा, वन थिंग टू नोट, असं नाही की इथे कस्टमर की आहे. ठीक आहे, से फॉर एक्झाम्पल सेल्स की मध्ये आणि कस्टमर लुकअप मध्ये कस्टमर की आहे. सो व्हॉट आय मीन टू से इज, नेम चेंज असू शकतो पण त्याच्यातलं कंटेंट सेम पाहिजे. तर मे बी दुसरं कस्टमर आयडी किंवा एनिथिंग समथिंग वेगळं काहीतरी नेम असलं कस्टमर कीचा तरी यू कॅन जॉईन. नेम डज नॉट मॅटर, त्याच्या आतला जो कॉन्टेंट आहे ऍज इन कस्टमर की, जी डेटा टाईप नाही म्हणू शकत, पण जे पण आतलं डेटा आहे दॅट शुड बी सेम. ठीक आहे. तर असं नाही होऊ शकत की अगेन नेम, इट्स ओके. ठीक आहे. तर आपण इथपर्यंत पाहिलंय. लास्ट पॉइंट हेच होता, राईट. आपण एट टेबल्स पाहिले. नेक्स्ट एक हा वाला नाही पाहिलं ना आपण. मी एक क्रिएट केलं होतं ऍक्च्युली. हा, ओके. सो द नेक्स्ट रिलेशनशिप वुड बी, okay, again there are two types of methods through which you can create relationship. As I mentioned, just first you have to drag a key from table A to table B. Second, manage relationships, right? So manage relationship मध्ये जेव्हा मी जातोय, आता मला काय पाहिजे, रिक्वायरमेंट अगेन टेरिटरी वाईज. जर आपण इथे क्लिक केलं ऑर्डर टेबल, या ओके. सो बेसिकली ऑन द बेसिस ऑफ टेरिटरी की आपण ऑर्डरचं काढलंय, राईट. बट त्याच टेरिटरी कीवर रिटर्न पण होतोय ना. सो आपण टेरिटरी की, जी की इथे आहे, इन टेरिटरी लुकअप वी हॅव टेरिटरी की, राईट. इथे हे आहे प्रायमरी की. सेकंड, रिटर्न टेबल आहे आपला, इथे पण टेरिटरी की आहे. सो कॅन वी जॉईन? येस, नो? आपण का जॉईन करतोय? अगेन वाय आर वी जॉईनिंग? कारण टेरिटरी ऍज इन कोणत्या एरियामधून जर तुम्ही ऑर्डर्स ट्रॅक करताय तर कोणत्या एरियामधून रिटर्न झालेत हे पण तुम्ही ट्रॅक करू शकता, राईट. व्हिज्युअली यू कॅन शो दिस, राईट. तर माझी रिक्वायरमेंट अगेन काय आहे? सेल्स टेरिटरी की. इथली जी टेरिटरी की आहे सेल्स टेरिटरी, दॅट इज प्रायमरी की. आणि इथली जी आहे टेरिटरी की इन रिटर्न टेबल, दॅट वुड बी फॉरेन की, राईट. ऑल्सो देर आर टू फॅक्ट टेबल्स. हा जो रिटर्न डेटा आहे दॅट इज ऑल्सो अ फॅक्ट टेबल. ठीक आहे. जस्ट टू शो यू डेटा. हे बघा, हा जो डेटा आहे इट जस्ट गिव्ह सम बिझनेस इनसाइट्स. असो ऍट्रिब्यूट्स आपल्याला इन डिटेल दाखवत नाही.
ठीक आहे. म्हणजे माझा म्हणायचा उद्देश काय आहे, आपल्याकडे दोन फॅक्ट टेबल्स आहेत. एक आहे सेल्स फॅक्ट टेबल आणि एक दुसरा आहे रिटर्न्स फॅक्ट टेबल. नाउ वन थिंग इज, जर दोन्ही याच्यामध्ये प्रायमरी कीज नाहीये, ऍज इन सेल्स फॅक्ट मध्ये पण नाहीये आणि रिटर्न्स डेटा मध्ये पण नाही, सो यू कॅन नॉट डायरेक्टली कनेक्ट दीज टू टेबल्स, राईट. जरी करू शकलं तर मग कोणता रिलेशनशिप येणार? कोणता येणार रिलेशनशिप? राईट, मेनी टू मेनीच येणार ना. अगेन बघा, इकडे चेक करा. देर इज नथिंग वी कॅन कनेक्ट. टेरिटरी की, जर समजा मी इथल्या टेरिटरी कीला या टेरिटरी की सोबत कनेक्ट केलं, लेट्स ट्राय. ठीक आहे, व्हॉट आय डू, इथे मी क्लिक करून इथे ड्रॅग करतो. आलं मेनी टू मेनी, राईट. सो माझं म्हणण्याचं उद्देश हे आहे की दोन फॅक्ट टेबल्स आहेत, दोन्हीकडे तुमच्याकडे फॉरेन कीज आहे किंवा डुप्लिकेट कीज आहे, म्हणून तुम्ही मेनी टू मेनी अवॉइड करताय. नाव व्हॉट विल बी दी अदर स्टेप? राईट, वाया. मी असं करू शकतो ना, ऍज अन टेरिटरी की सोबत मी ऑर्डर डेटचं केलंय, तर सिमिलरली टेरिटरी जो पण लुकअप टेबल आहे त्याचं रिटर्न सोबत करू शकतो, जर मी डायरेक्ट करू नाही शकत तर. अंडरस्टूड हा पॉइंट? कोणाला काही डाऊट? एनिवन? नाही समजलं? हा नाही, हा तरी वगैरे नाही पक्का? खरंच मला वाटत नाही, कॉन्फिडन्स नाही म्हणून विचार. हे बघा, माझं म्हणणं काय, दोन टेबल्स आहेत ज्याच्यामध्ये डुप्लिकेट कीज आहेत, राईट, म्हणजे डुप्लिकेट व्हॅल्यूज आहेत, प्रायमरी कीज नाहीत दोन्हीमध्ये. जर दोन्हीला जर आपण जॉईन केलं तर तुम्हाला मेनी टू मेनी रिलेशनशिप भेटेल. आणि वी आर ऍक्च्युअली अवॉइडिंग मेनी टू मेनी, कारण जनरली आपण वन टू मेनीलाच जातो. अगेन मेनी टू मेनी का नाही? कारण देर इज नो सर्टन्टी ना, की जो फिल्टर डायरेक्शन होतोय, समजा इथे 3 डुप्लिकेट आहेत, इथे 3 आहेत, तर हा जे डुप्लिकेट आहे या 3 सोबत ऍक्च्युअली कोणत्या रेकॉर्ड सोबत जाणार? नाही, नाही समजलं? नक्की? पुढे जाऊ? ठीक आहे. ओके, तर आता माझी रिक्वायरमेंट काय, अगेन सेल्स टेरिटरी की अँड इथे जी टेरिटरी की आहे याला आपण जॉईन करूया, ऍज इन रिलेशनशिप क्रिएट करूया. आय जस्ट ड्रॅग. ठीक आहे, एक विंडो ओपन होती नॉर्मल. फ्रॉम विच टेबल? फ्रॉम टेरिटरी लुकअप. इथे दाखवते बघा, प्रायमरी की आहे, सो इथे व्हॅल्यूज रिपीटेड आहेत, राईट. इथे रिटर्न्स डेटामध्ये टेरिटरी की तुमची फॉरेन की आहे, म्हणून जे रेकॉर्ड्स आहेत दे आर डुप्लिकेट. आणि कार्डिनॅलिटी इज वन टू मेनी. ठीक आहे, मेक दिस रिलेशनशिप ऍक्टिव्ह. आय से सेव्ह. ओके, इथपर्यंत क्लिअर? एक लास्ट रिलेशनशिप राहिली आपली. मी एक पॉइंट म्हणालो होतो की दोन टेबल्स मध्ये देर कॅन बी मल्टिपल रिलेशनशिप बिटवीन टू कॉलम्स, बट ऍट अ टाइम ओनली वन कॅन बी ऍक्टिव्ह. ठीक आहे, विथ दिस पॉइंट इन माइंड, हे बघा, आता सेल्स फॅक्ट आणि कॅलेंडर मध्ये ऑर्डर डेट इज द column in which we are creating relationships, right? आता मी काय करतो बघा, स्टॉक डेट पण एक ऑप्शन आहे. लेट्स चेक द डेटा फर्स्ट. ठीक आहे, ऑर्डर डेट तर सगळ्यांना समजली, कोणत्या दिवशी ऑर्डर गेलाय, राईट. व्हॉट इज स्टॉक डेट? तुमच्या वेअरहाऊस किंवा इन्व्हेंटरी मध्ये कधी तो ऑर्डर स्टोअर झाला. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर? केव्हा स्टॉक केलाय. नाव मी जर इथून डिरेक्टली बघा, हा डेट आहे विच इज प्रायमरी की इन कॅलेंडर लुकअप टेबल, राईट. इथे जो आहे स्टॉक डेट, याच्याशी मी रिलेशनशिप क्रिएट करतो. ठीक आहे, मॅनेज रिलेशनशिप मध्ये करू यावेळेस. आय से मॅनेज रिलेशनशिप, न्यू रिलेशनशिप. ठीक आहे, फ्रॉम टेबल कॅलेंडर लुकअप टू सेल्स फॅक्ट टेबल. ठीक आहे, नाव इथे डेट आहे आणि इथे आहे स्टॉक डेट, राईट. कार्डिनॅलिटी वन टू मेनी. ठीक आहे,
आता बघा, बाय डिफॉल्ट इथे मेक दिस रिलेशनशिप ऍक्टिव्हचा चेक, आय मीन इट इज नॉट चेक इन. ठीक आहे, आय से सेफ. ओके, या सो ठीक आहे. सो आता बघा, दोन रिलेशनशिप क्रिएटेड सेल्स फॅक्ट आणि कॅलेंडर टेबल मध्ये, राईट. पण दिस वन जे स्टॉक डेट सोबत आहे दॅट इज इनॅक्टिव्ह. जर त्याला मला ऍक्टिव्ह करायचं असेल तर पहिलं मला जो ऍक्टिव्ह आहे त्याला इनॅक्टिव्ह करायचं, राईट. तर मी इथे प्रॉपर्टीज मध्ये जाणार आणि इथे जी मेक दिस रिलेशनशिप ऍक्टिव्ह आहे त्याला अनचेक करून आय से सेव्ह. अँड ओनली देन मी इथे ही रिलेशनशिप ऍक्टिव्ह करू शकतो. ठीक आहे, लेट्स ट्राय. आपण एका वेळेस दोन करू शकतो. ठीक आहे. आता फर्स्ट ऍक्टिव्ह आहे स्टॉक डेटची. मी इथे पण प्रॉपर्टीज मध्ये जर गेलो आणि मी इथे याला क्लिक केलं, हे बघा, देर आर ambiguous as in अनक्लिअर समजा. ठीक आहे, अनक्लिअर पाथ बिटवीन सेल्स फॅक्ट अँड कॅलेंडर लुकअप. का सेल्स फॅक्ट टू कॅलेंडर लुकअप? आता हे त्यांनी दिलं नाहीये, पण तुम्ही दोन कीजला ऍट अ टाइम तुम्ही रिलेशनशिप क्रिएट करताय. सो फिल्टर डायरेक्शन अगेन तो कन्फ्युज होईल. ऑर्डर डेट थ्रू फिल्टर घ्यायचा आहे का स्टॉक डेट थ्रू घ्यायचा आहे? म्हणून ऍट अ टाइम दोन रिलेशनशिप पॉसिबल नाही. हा पॉईंट समजला? येस. अगेन मी याला इनॅक्टिव्ह करतो. तर लेक्चर होतं का कम्युनिकेशनचं? किती वाजल्यापासून? म्हणून थोडं थकलेले दिसत आहेत सगळे. ओके, ठीक आहे. सो बेसिकली जेवढे रिलेशनशिप्स क्रिएट करायचे विच वर रिक्वायर्ड ते आपण सगळे केले. ठीक आहे. याच्यामध्ये ऑनलाईन स्टुडंट्स काही डाऊट कोणाला? एनीवन ऑनलाईन? Sir, can you please open the Manage Relationships tab once? येस, शुअर. येस, यू वॉन्ट टू टेक द स्क्रीनशॉट? Yes. ओके, ओके, डन. Yes, sir. ओके, सो थोडं थिअरॉटिकल मध्ये जाऊ म्हणजे आपल्याला समजेल एक्झॅक्टली काय चालू. सो बेसिकली व्हॉट आय वॉन्ट टू से इज ऍक्टिव्ह इनऍक्टिव्ह रिलेशन म्हणजे ऍक्टिव्ह म्हणजे रिलेशनशिप कुठे होतं ऍक्टिव्ह? हा, ते क्लायंटच्या कॉलेज होतं ना. ऍक्टिव्ह रिलेशनशिप म्हणजे करंट रिलेशनशिप ऍक्टिव्ह आहे. ऍज इन जर आपण पॉवर बीआय मध्ये गेलो तर बघा, करंटली दिस ऑर्डर डेट अँड डेट ही ऍक्टिव्ह आहे. म्हणजे जी दुसरी आहे ती इनऍक्टिव्ह आहे. ऍज इन ती आहे, रिलेशनशिप इज क्रिएटेड, पण एका वेळेस आपण एकच रिलेशनशिप क्रिएट करू शकतो. का? कारण बघा, लॉजिकली तुम्ही बघा की जर तुम्ही प्रायमरी की टू फॉरेन की दोन्हीचे सेम आहेत, वन टू मेनी, राईट. जर तुम्ही दोन्ही ऍक्टिव्ह ठेवले तर बेसिकली तुम्हाला कुठून, आय मीन दॅट जो पॉवर बी आहे तो कन्फ्युज करेल की डेट पासून तुमचं स्टार्ट होतंय, पण स्टॉक डेट कडे जायचंय का ऑर्डर डेट कडे जायचंय. म्हणून एका वेळेस एक रिलेशनशिप ऍक्टिव्ह असते. समजलं? नक्की? येस, समजतंय ना? ओके. रिपोर्ट बनवताना अगेन जर तुमची स्टॉक डेटचं काय व्हिज्युअल असेल तर मग तुम्ही याला इनॅक्टिव्ह करू शकता. किंवा अजून एक तुम्ही काय करू शकता, एक न्यू टेबल क्रिएट करू शकता ज्याच्यामध्ये से फॉर एक्झाम्पल फक्त स्टॉक डेट जर मला रिक्वायर्ड तर फक्त स्टॉक डेटचा टेबल हे करून, जर तुम्हाला दोन्ही रिक्वायर्ड असेल तर
मग एक छोटासा टेबल ज्याच्यामध्ये ओनली स्टॉक डेट विल बी देअर, आणि मग त्याची रिलेशनशिप कॅलेंडर लुकअप सोबत करू शकतो जर दोन्ही रिक्वायर्ड असतील. आपल्या केसमध्ये काय ऍज सच स्टॉक डेट आहे, आपण यूज करू शकतो, पण मोर इम्पॉर्टंटली आपण ऑर्डर डेटनी जास्त व्हिज्युअली आपण रिप्रेझेंट करू शकतो, म्हणून आपण या केसमध्ये ऑर्डर डेट घेतली. ठीक आहे. अगेन माझं म्हणायचं आहे जरी 5 रिलेशनशिप तुम्ही क्रिएट केले तरी एका वेळेस एकच ऍक्टिव्ह असू शकतो. सो दॅट इज माय पॉईंट. ठीक आहे. सो ऍक्टिव्ह इनऍक्टिव्ह झालं, राईट. कार्डिनॅलिटी आपण पाहिलंय 1 to 1. ठीक आहे, इन डिटेल. आणि मी हे पण जे तुम्हाला सांगितलं होतं, दिस इज इम्पॉर्टंट, की कधी कधी कॉम्बिनेशन ऑफ टू कॉलम्स इज ऑल्सो युनिक. ठीक आहे. सो दिस पॉइंट यू शुड रिमेंबर. अगेन हे बघा, हे काय म्हणताय, दोन फॅक्ट टेबल्सला तुम्ही सिलेक्ट करू शकता, आय मीन कनेक्ट रिलेशनशिप क्रिएट करू शकत नाही. सो दॅट्स वाय आपण काय करू शकतो, आपल्या केसमध्ये आपण जो पण टेरिटरी टेबल होता त्याच्या थ्रू कनेक्ट केलाय. कारण अगेन दोन फॅक्ट टेबलला सिलेक्ट करणं अगेन तुम्हाला मेनी टू मेनी रिलेशनशिप देतं, जे आपण पाहिले, राईट. ओके. ओके, आपण एक बाय डायरेक्शनल फिल्टरचा एक घेऊ एक्झाम्पल. लेट से सेल्स आणि टेरिटरीला आपण क्लिक केलंय, राईट. इथे मी जर क्लिक करून प्रॉपर्टीज मध्ये गेलो आणि मी इथे म्हटलो सिंगलच्या जागी बाय डायरेक्शनल, युजली अगेन बाय डायरेक्शनल सिलेक्ट नाही करत, बिकॉज तुमचा जो फिल्टर आहे तो कसा वर्क होतो माहितीये का. दिस इज प्रायमरी की. ठीक आहे. हा इथे जाऊन रिलेशनशिप जातं आणि मग जेवढे फॉरेन कीज आहेत त्याच्यासोबत कनेक्ट होतं. अगेन जर बाय डायरेक्शन केलं तर इथून पण, आय मीन सगळे करू शकतो तुम्ही, बट इट इज प्रिफर्ड की प्रायमरी थ्रू फॉरेन की तुमचा फिल्टर कॉन्टेक्स्ट किंवा फिल्टर डायरेक्शन दॅट शुड ट्रॅव्हल. ठीक आहे. बट जस्ट टू शो इट, हे बघा, जरी बाय डायरेक्शनल केलं तरी इथे तुम्हाला 2 डिरेक्शन दिसत आहेत, बट स्टील आपण इथे सिंगल डायरेक्शनच करू. ठीक आहे. बाय डायरेक्शन लागू, जर रिक्वायर्ड असेल तर आपण करू, राईट. सो ओव्हरऑल एक जस्ट समजली आहे का रिलेशनशिप आपण कसं क्रिएट करू शकतो. अगेन आय एम नॉट एक्सपेक्टिंग की एका डॅशबोर्ड मध्ये सगळं समजतं, बिकॉज जेव्हा तुम्ही न्यू जे पण रिपोर्ट घेणार किंवा जे पण डेटा घेणार त्यावेळेसच मॉडेलिंग समजेल. कारण दिस इज लाईक यू हॅव द डेटा सेट आणि मी एक्सप्लेन करतो म्हणून समजतं. जोपर्यंत तुम्ही न्यू डेटा सेटवर मॉडेलिंग ट्राय नाही करत आणि जेवढे चुका नाही करत तोपर्यंत म्हणजे तेव्हा थोडं अजून बेटर समजेल. ठीक आहे. सो दिस इज मॉडेलिंग. एक ओव्हरव्ह्यू घेतला, काही मेजर ऍज सच पॉइंट्स राहिले नाहीत, बट स्टील आय चेक. ठीक आहे. बाय डायरेक्शनल फिल्टर्स आपण घेतलंय. अँबिग्युइटीज आपण पाहिलंय की दोन याच्यामध्ये. ठीक आहे. ओके, हे नंतरचा पार्ट आहे, बट इथपर्यंत क्लिअर आहे डेटा मॉडेलिंग. एक ओव्हरव्ह्यू क्लिअर आहे सगळ्यांना. कोणाला काही डाऊट? तुम्ही आज खूपच असे थकलेले दिसतात सगळे. बरं, ठीक आहे. ठीक आहे, पुढे जायचं. Sir, येस. please explain about both and single. कसं दाखवू? बरं, ठीक आहे. एक सेकंड ना. येस. Say for example, what I have done over here is single direction, as in how it works. You just visualize. ठीक है. So basically, sales territory key. So what I want over here is on the basis of, let's say, order date. So what I want to
conveys that, say for example, sales territory key is the unique column, right? So over here, how the flow or the filter context flows from sales territory key. Say it is one. Say for example, United States is one. So how it will flow from one, it will go from here to the sales fact table, right? And it will actually sum all the orders which have been ordered in US country, and it will show somewhere like this. No, Stage? This is if we do the single one, right? Yeah, if we do the single one, you can do Okay. it again in reverse. What it will happen, if from this sales, say from order date, you have to go to territory table. So how it will flow, it will flow like this. Say from order date, all the orders, okay, say a count of all the orders, it will go from here to this side, and it will like all the orders, because there are multiple keys, right? So let's consider there are multiple fingers, and it is going from this filter to a single finger. Why? Because single finger as in single territory key in this case. So are you getting what I'm trying to say? Right, right, No, yes. actually, if you would have been, in front, thoda better हो जाएगा. But Right. या सो बेसिकली हे बघा, एक फिंगर पासून असं समजा की एक वायर आहे, तर सिंगल वायर इज गोइंग, ठीक आहे, फ्लो करतोय आणि डिरेक्टली जेवढे मल्टिपल आहेत ना ते रेकॉर्ड्स, त्याच्याकडे तो पास होतोय आणि मग त्याचा सगळ्याचा एक सम घेतोय आणि मग मला व्हॅल्यू देतो. सिमिलरली जर मी उलट्या डायरेक्शन मध्ये केलं, सगळे व्हॅल्यूज एक क्लब होत आहेत, कारण अगेन समजा टेरिटरी की वन आहे, ते सगळे क्लब होऊन त्या फिल्टर डायरेक्शन मध्ये जाऊन तो टेरिटरी की जो पण आहे, कारण ऍट द एंड रिलेशनशिप हे करतोय, तर तिकडे जाऊन समजा वन असेल तर मग त्याचं जे पण आहे सम ते भेटतं. सो असं फिल्टर डायरेक्शन मूव्ह होतं. आता अगेन व्हिज्युअलाइज प्रत्येकाला होत नसेल मे बी, बट यू हॅव टू थोडं म्हणजे नाही का करावं लागेल. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर? पुढे जायचं. ओके, ठीक आहे. तर नेक्स्ट सेक्शन ना आपण डॅक्स कडे जाऊ, बट बिफोर डॅक्स देर आर सम कॉन्सेप्ट. ठीक आहे. ओके, डॅक्स सिमिलर टू डॅक्सचा पहिला फुल फॉर्म आहे डेटा अनालिसिस एक्सप्रेशन. ठीक आहे. जसं तुम्ही एक्सेल मध्ये वी हॅव फॉर्म्युलाज इक्वल टू सम वगैरे, सिमिलर काइंड मध्ये आपण डॅक्स असं काहीतरी फॉर्म्युला यूज करतो, पण टेक्निकल इथे आपण वर्ड यूज करतो मेजर्स. काय आहे ते आपण बघू, पण जस्ट फॉर अंडरस्टँडिंग वी यूज मेजर्स. ठीक आहे, राईट. तर बेसिकली कॅल्क्युलेटेड कॉलम वर्सेस मेजर. आता ठीक आहे, लेट्स कन्सिडर. आणि डॅक्स वगैरे जे आहेत ना, डॅक्स कॅल्क्युलेटेड मेजर, हे फक्त पॉवर बीआय डेस्कटॉपवर चालतं. क्वेरी एडिटर आता आपलं संपलंय, राईट, ट्रान्सफॉर्मेशन. ओके, तो बेसिकली व्हॉट इज कॅल्क्युलेटेड कॉलम्स, एकदा आपण थोडं थेरॉटिकल जाऊ आणि नंतर तुम्हाला समजून जाईल, कारण त्याच्यासाठी मला परत एक डॅक्स लावायला लागेल म्हणून. बेसिकली इट रिप्रेझेंट्स अ सिंगल व्हॅल्यू पर रो. म्हणजे म्हणजे काय, लेट्स कन्सिडर दिस इज अ कॉलम. ठीक आहे, फॉर सपोज आपण डॅक्स लावणार आहोत, बट फॉर नाव असं समजा की दिस इज प्राइस. ठीक आहे, से 360 इज प्राइस, आणि इथे वन जे आहे दॅट इज ऑर्डर क्वांटिटी ओनली. जर मला प्रोडक्टची प्राइस पाहिजे असेल तर मी एक न्यू कॉलम तयार करणार, अँड प्रत्येक रेकॉर्डला देर विल बी अ व्हॅल्यू, राईट. देर विल बी अ व्हॅल्यू, कारण प्रत्येक रेकॉर्ड जेवढे पण रेकॉर्ड असेल, सो देर आर 56,000 रेकॉर्ड्स, सो देर विल बी 56,000 रेकॉर्ड्स एक न्यू कॉलम मध्ये, आणि प्रत्येकाची मल्टिप्लिकेशन व्हॅल्यू देणार. म्हणजे इन शॉर्ट मी कॉलम ऍड करतो. सो दॅट इज कॅल्क्युलेटेड कॉलम्स फॉर सिम्प्लिसिटी. ठीक आहे. आता कॅल्क्युलेटेड कॉलमचं कसं आहे, तुमची मेमरी इन्क्रीज होते कॅल्क्युलेटेड कॉलम्स, राईट, कारण एक कॉलम तुमचा ऍड होतं, तुमची पॉवर बीआय ची मेमरी इन्क्रीज होते. व्हॉट इज डॅक्स? डॅक्स असं असतं, तुम्ही एक फॉर्म्युला लिहिता, आपण बघणार आहोत इन डिटेल, पण एक ओव्हरव्ह्यू देतं.
आपण एक फॉर्म्युला लिहितो, ठीक आहे. ते काही गोष्टीला, जसं की मी म्हटलं ऑर्डर क्वांटिटीला मला सम करायचं, तर मी फक्त एक फॉर्म्युला टाकणार समचा, आणि त्याला सम केलं तर फिजिकली तुम्हाला इथे दिसणार नाही कॉलम्स. पण जेव्हा तुम्ही इथे व्हिज्युअल मध्ये काही व्हिज्युअल्स टाकले, समजा कार्ड किंवा कोणतेही ऍग्रिगेशनचं, तर तुम्हाला डिरेक्टली तो व्हिज्युअल म्हणजे तो व्हिज्युअल जे पण व्हॅल्यू आहे ते दिसणार. म्हणजे याच्यामध्ये मला सांगा काय एफिशियंट आहे. येस, डॅक्स एफिशियंट आहे का? बिकॉज इट इज नॉट टेकिंग अ मेमरी, पण इट इज गिव्हिंग यू दी ऍग्रिगेशन व्हॅल्यू. ठीक आहे. सो आपला आता माझा अजेंडा कसा असणार आहे, आपण पीपीटी थ्रू जाऊ, थोडंसं थेरॉटिकल जाऊ, राईट. त्याच्यानंतर विल स्टार्ट विथ डॅक्स. ठीक आहे. युजली आपण काय करू, जे पण रिक्वायर्ड डॅक्स आहेत ते इनिशियली फ्लो मध्ये असेल बघण्याच्या, ठीक आहे, लाईक जे पण मेन डॅक्सेस आहेत. त्याच्यानंतर जे डॅक्स रिक्वायर्ड आहे त्या व्हिज्युअलसाठी किंवा काही कॉन्सेप्ट आहेत, त्याच्या वेळेस आपण ते पण डॅक्स बघू. ठीक आहे. सो असा एक फ्लो जाईल, राईट. ओके, हे समजलं. इट रिप्रेझेंट्स अ सिंगल व्हॅल्यू पर रो म्हणजे काय, सगळ्यांना क्लिअर? येस. अगेन तुम्ही तुम्ही रिफ्रेश केलं तर तो कॉलम पण तुमचा रिफ्रेश होतोय, सिमिलर टू दॅट ऑफ एव्हरी अदर कॉलम. ठीक आहे. नाव अगेन, रिझल्ट हा मटेरियलाइज स्टोर्ड विदिन द टेबल, कारण तो एक स्टोरेज जातोय तुमचा, एक फिजिकल स्टोरेज आहे त्या कॉलमचं. ठीक आहे. याचा हे म्हणणं आहे, कारण तुम्हाला ऍट दी एंड जेव्हा तुम्ही इथे करताय, जसं मी तुम्हाला म्हटलं प्राइस इंटू क्वांटिटी, ऑर्डर क्वांटिटी, तर तुम्हाला एक फिजिकल कॉलम भेटतं आणि त्याची एक स्टोरेज व्हॅल्यू आहे. म्हणून व्हॉट दिस ट्राइज टू से इज की इट इज स्टोर्ड विदिन द टेबल, राईट, आणि इट इज अटॅच टू अ स्पेसिफिक टेबल. वाय? अगेन आपण या केसमध्ये इथे कोणता टेबल आहे, सेल्स फॅक्ट टेबल आहे, तर तो सेल्स फॅक्ट टेबल मध्येच तुम्हाला तो कॉलम दिसणार. कॅलेंडर मध्ये बघितल्यावर दिसेल का? नाही दिसणार ऑब्व्हियसली, राईट. थोडंसं थेरॉटिकल आहे, इट्स ओके. तुमचं कम्युनिकेशन पण जास्त थेरॉटिकल झालं असेल. हा, तर बेसिकली आपण हे काय फिल्टर्स किंवा ऍग्रिगेशन कसं करतो ते आपण बघू. पण हे बघ, तर आता मला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, जसं की हा एक्झाम्पल मला काय सांगतोय, प्राइस मायनस कॉस्ट, राईट. प्राइस मायनस कॉस्ट काय असतं, लेट्स सेल्स प्राइस मायनस सेल्स कॉस्ट, तुम्हाला प्रॉफिट भेटतो, राईट. सो सिमिलरली जर तुमच्याकडे दोन टेबल्स आहेत, आपण कसं कॅल्क्युलेटेड कॉलम यूज करतो ते बघणार आहोत. बट कॅल्क्युलेटेड कॉलमचं अगेन, सेल्स टेबल मध्ये जे पण प्राइस आणि कॉस्ट आहे त्याला मायनस केल्यावर मला एक न्यू टेबल भेटतो आणि तो प्रत्येक रेकॉर्डसाठी एक प्रत्येक व्हॅल्यू देतो. सो दॅट इज कॅल्क्युलेटेड कॉलम. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर? हो, येऊ द्या, काही इश्यू नाही. सेम ऍज इन जर तुमचे क्वांटिटीजच, जर इथे जेव्हा आपण डॅक्स करणार आहोत ना, इथे सेम व्हॅल्यू येणार, कारण क्वांटिटी सेम आहे म्हणून. जेव्हा इकडे कुठे दोन येईल ना, आय गेस दोन आहे फिल्टरला. जेव्हा इकडे मी 2 सिलेक्ट केलं आणि से फॉर एक्झाम्पल इकडे 530 आहे, लेट से प्राइस आहे काय फॉर अ मोमेंट, तर हे मल्टिप्लाय जे पण असेल तीच व्हॅल्यू आहे. ओके, ठीक आहे. मेजर्स काय, तर एक मेजर्स क्रिएट करून दाखवतो म्हणजे तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. लेट से इथे काही ऑप्शन्स आहेत. इथे बघा, न्यू मेजर, क्विक मेजर, न्यू कॉलम, न्यू टेबल, राईट. न्यू मेजर आहे आणि तुम्ही इथून पण सिलेक्ट करू शकता. इफ यू राईट क्लिक ऑन एनी टेबल, इथे पण बघा न्यू मेजर, न्यू कॉलम, न्यू क्विक मेजर येते ऑप्शन आहे. ठीक आहे. ओके. हा, तर समजा मी एक न्यू मेजर क्रिएट केला, फॉर एक्झाम्पल मला फक्त बघायचंय ऑर्डर क्वांटिटीचा सम पाहिजे. ठीक आहे. डॅक्स कसं वर्क होतं ते फक्त दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल. आणि कॅल्क्युलेटेड कॉलम जर समजले, इथे मी फक्त टाकणार त्याचे ऑर्डर क्वांटिटी सम. ठीक आहे. मी फक्त म्हणणार सम, एक फंक्शन आहे सम, राईट, म्हणून इथे एफ एक्स दिसते. मी सम मध्ये जाणार. ऍक्च्युली डॅक्सचा कोणताही डॅक्स असला ना, त्याचं
इन जनरल कसं वी कॅन से सिंटॅक्स कसं चालतं. दिस इज द मेजर विच यू वॉन्ट टू से, म्हणजे नेम असतं मेजरचं, इज इक्वल टू द फंक्शन नेम जे पण तुम्हाला परफॉर्म करायचंय, अँड कॉलम नेम असतं, बट कॉलम नेमच्या आधी काय असतं, टेबल नेम अँड देन द कॉलम नेम. सो युजली हा एक सिम्पल सिंटॅक्स आहे, आपण बघू, बट जस्ट एक रेफरन्स साठी कसं दिसतं ते दाखवतो. ठीक आहे, तर मी इथे फक्त काय करणार, ऑर्डर क्वांटिटी होती माझी, राईट. इथे ऑर्डर क्वांटिटीवर क्लिक केलं, क्लोज केलं आणि मी एंटर म्हणालो. नाव लेट्स से सेल्स फॅक्ट टेबल मध्ये हे बघा, हा वन मोर थिंग, जेव्हा पण तुम्ही डॅक्स क्रिएट करता नाही असं कॅल्क्युलेटर सारखं सिम्बल असतं. ठीक आहे, सो दॅट इंडिकेट्स की तुमचा तो डॅक्स किंवा तो एक मेजर आहे. ठीक आहे, आता हे बघा, आपण सेल्स फॅक्ट टेबल मध्येच आहे, पण डू यू म्हणजे तुम्हाला दिसतंय का कुठे याचं फिजिकल एक्झिस्टन्स आहे, काही कॉलम तयार झालंय किंवा काही तयार झालंय? नाही, राईट. पण जर मी व्हिज्युअल मध्ये गेलो, एक बेसिक व्हिज्युअल असतं कार्ड व्हिज्युअल म्हणून. ठीक आहे, मी जस्ट सिलेक्ट केलं आणि मी इथे फक्त ड्रॅग केलंय, राईट. मला फक्त इथे ड्रॅग करायचं, काय व्हॅल्यू दिसतीये. तर मला व्हॉट आय मीन टू से इज डॅक्स एफिशियंट का आहे की तुमचं मेमरी सेम ठेवतंय, अँड यू कॅनॉट यूज इन अ सिंगल कॉलम, म्हणजे तुम्ही दुसरीकडे कुठे पण यूज करू शकता. कसं ते आपण बघू नेक्स्ट स्टेप मध्ये, आता थोडंसं जास्त टेक्निकल होईल, बट स्टील डॅक्स समजलं कसं वर्क होतं, एक फक्त ओव्हरव्ह्यू. पूर्ण डॅक्स समजलं नाही, बट डॅक्स वर्क कसं होतं ते समजलं सगळ्यांना. येस, डिलीट करतो राईट ना. ठीक आहे, आपण डॅक्स बघणार आहोत. ओके, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता व्हॉट इज मेजर्स, जसं आपण मेजर्स बघितलं बघा, जस्ट एक रिव्हिजन. इट रिप्रेझेंट्स अ सिंगल व्हॅल्यू पर डेटा मॉडेल. वाय सिंगल व्हॅल्यू? आता आपल्या केसमध्ये 84,000 आली होती, राईट, म्हणून सिंगल व्हॅल्यू. अगेन इट इज बेस्ड ऑन फिल्टर्स, हे काय आपण बघूया. पण युजली इट इज नॉट अटॅच टू एनी टेबल. इवन दो मी इथे सेल्स फॅक्ट टेबलच्या अंडर केलंय, पण मी एंटायरली जेव्हा आपण डॅक्स यूज करू तेव्हा एंटायरली एक न्यू टेबलच्या अंडर आपण डॅक्स ठेवतो. का ठेवतो? कारण बेस्ट प्रॅक्टिसेस की एक डॅक्सचा टेबल बनवून त्याच्यामध्ये जेवढे डॅक्स आहेत ते तिकडे आपण इनपुट करतो. कारण रॅन्डमली कॅलेंडर टेबल मध्ये काही 3-4 डॅक्स असतील तर यू हॅव टू सर्च फॉर इट, डॅक्स कुठे आहे कशामध्ये. म्हणून एक सिंगल टेबल मध्ये जर डॅक्स गेला तर तिकडे तुम्ही स्क्रोल डाऊन केले तर तुम्हाला सगळे डॅक्स दिसतात, तुम्ही कोणकोणते बनवले. ठीक आहे, आणि याला आपण ऍग्रिगेशन पण म्हणतो, मेजर्स ऍग्रिगेट करतात, कारण अगेन आपल्याला ऍग्रिगेटेड व्हॅल्यू भेटते सगळे ऍज अन 84 की आपल्या केसमध्ये, म्हणून वी कॅन से ऍग्रिगेटेड व्हॅल्यू आपल्याला भेटते डॅक्स. ठीक आहे, हे बघा, जसं आपण इथे घेतलंय तसं एक टोटल क्वांटिटी सम. हा, सिंटॅक्स बघा, नेम ऑफ द मेजर इज इक्वल टू सम, ऍज इन दिस इज फंक्शन, राईट. सॉरी, बिल्ट इन फंक्शन आहेत. बिल्ट इन फंक्शन याच्यासाठी आहे की समजा अगेन मी इथून जर न्यू मेजर म्हणालो ना, मी फक्त सम म्हणालो, लेट से दुसरा कोणता मेजर असेल, आपण इथे मेजरच ठेवू आणि मी दुसरा काहीतरी म्हणतो, कॅल्क्युलेट म्हणतोय. ते ऑटोमॅटिक येत आहे बघा कॅल्क्युलेटचे, किंवा बेसिकली जरी डेट टाइमचं म्हटलं ना तरी मल्टिपल फंक्शन आहे, पण कॅल्क्युलेटचे एवढे सगळे फंक्शन आहेत, राईट. जरी मी सम केलं तर फक्त सम एक सिंगल नाही आहे, देर आर नंबर ऑफ फंक्शन, सो दीज आर इनबिल्ट फंक्शन. कारण जर इनबिल्ट नसेल आणि जर तुम्ही डेव्हलप करत असेल तर मग मग तुम्हीच कोडिंग केलं असतं ना. हा, जर तुम्ही नेम देताय इक्वल टू ऍज इन, जर तुम्ही कोडिंग पण केली असेल तर यू से एक व्हेरिएबल देऊन इक्वल टू करून तुम्ही ऑपरेशन करता ना जनरली. डायरेक्टली इक्वल टू इथे केलं तसं वर्क नाही होत, कारण यू आर क्रिएटिंग अ मेजर ना, मग ते असं होतं इक्वल टू व्हॉट, कारण तुम्ही नेम नाही देताय. मी काय, मी इथे फक्त स्पेस पण म्हणू शकतो, ते फक्त स्पेस म्हटलो तर दॅट विल कन्सिडर इट सम व्हेरिएबल, यू कॅन से.
आणि मी इथे जरी सम म्हणालो ना तरी ते येणार. तुम्ही आत काहीतरी देऊ शकता. पण ते काय आहे ते तुम्हालाच माहिती नाही पडणार. राईट? म्हणून आपण एक नेम देतो. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर? तर हे बघा तुमचे डॅक्सचं सिंटॅक्स कसं वर्क होतं. नेम ऑफ द मेजर, ठीक आहे, इज इक्वल टू द फंक्शन. जे काय हे सिम्पल आहे. जे पण फर्दर डॅक्स असतील त्याच्यामध्ये तुम्ही फिल्टरिंग पण यूज करता. ते कसं करतो आपण बघूया. बट टेबल नेम अँड देन द कॉलम नेम हा तुमचा इन जनरल सिंटॅक्स असतो. ठीक आहे, दिस इज द सिम्पलेस्ट डॅक्स. नेक्स्ट, व्हॉट इज इम्प्लिसिट मेजर? म्हणजे लेट से तुम्ही कॅल्क्युलेटेड कॉलम यूज करताय. ठीक आहे, इट क्रिएट्स अन इम्प्लिसिट मेजर ॲज इन बाय डिफॉल्ट पॉवर बीआय मध्ये जर मी असं म्हटलो डेट हे सगळे इम्प्लिसिट मेजर्स आहेत. बाय, कारण मी जर इथून डिरेक्टली ड्रॅग केलं हा बाय इम्प्लिसिट मेजर थांबायचं. कारण हे जे पण कॉलम नेम्स आहेत दॅट इज इम्प्लिसिट टू दॅट टेबल. तर मी इथून डिरेक्टली कॉलम नेम हे करतोय. सो दिस इज इम्प्लिसिट टू दिस टेबल. पण दॅट्स वाय इट इज एक्सप्लिसिट. अगेन आपण कोणत्या टेबल स्पेसिफिक नाही, तो आपण कुठेही यूज करू शकतो, म्हणून दॅट इज एक्सप्लिसिट. ठीक आहे, हा पॉईंट क्लिअर सगळ्यांना? येस. ओके, कॅल्क्युलेटेड झालं, हे झालं. नाव दोन गोष्टी आहेत, ऍग्रिगेशन आणि फिल्टरिंग. ऍग्रिगेशन जसं आपण एक्झाम्पल घेतलं समचं, म्हणून दॅट इज ऍग्रिगेटेड. म्हणजे सगळं एक काय म्हणतो आपण, एक टोटल व्हॅल्यू देतोय, त्याला ऍग्रिगेशन आपण म्हणू शकतो. फिल्टरिंग ऍज इन टोटल व्हॅल्यू मधलं काहीतरी फिल्टर करून देतोय. ऍज इन आपण कसं यूज करू शकतो ते, फॉर एक्झाम्पल, जस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवा आपण करणार आहोत हे. ठीक आहे, कॅलेंडर टेबल आहे, तुमच्याकडे 3 इयर्स आहेत, 2020 ते 2021-22 आहे. पण मी काही डॅक्स यूज करू शकतो की मला समजा फक्त 2020 चेच व्हॅल्यूज पाहिजे, तर मी ते विथ डॅक्स करू शकतो. तर मी फिल्टर करतोय ना त्या 3 वर्षामधून एक. तर हा एक्झाम्पल आपण म्हणू शकतो की युझिंग डॅक्स वी आर फिल्टरिंग ऑल्सो. तर इट इज नॉट ओनली यूज फॉर ऍग्रिगेशन बट ऑल्सो फॉर फिल्टरिंग. क्लिअर? हे बघा, हा जो पण स्टेप आहे जो आपण पण केलाय क्वांटिटीचा, हा सिमिलर प्रोसेस आहे जिथे आपल्याला ऍग्रिगेटेड व्हॅल्यूज भेटले. आता इम्प्लिसिट फंक्शन फिल्टरिंग का, की एक आपण स्लायसर क्रिएट करतो युजली, बघू आपण ते काय. पण स्लायसर मध्ये ना असे डायरेक्ट इयरचे व्हॅल्यूज दिसतात, 2020, 21, 22. तर मी फक्त सिलेक्ट केलं तिकडे, जसं मी तुम्हाला आईस्क्रीमचा डेटा दाखवला होता, तिकडे फक्त सिलेक्ट केलं होतं एक व्हॅल्यू, तर फक्त त्या इयरचे आले होते. तर दॅट इज इम्प्लिसिट फिल्टरिंग. अगेन बघूया बघूया आपण. बट एक स्लायसरचं कॉलम असतं. ठीक आहे, कन्फ्युजन होत असेल, दाखवतोय बघा. एक स्लायसरचा कॉलम असतं आपल्याकडे. ठीक आहे, लेट्स कन्सिडर, इथे दिसू शकतं तुम्हाला. म्हणजे आता तुम्ही समजा मी इथे फक्त इयर जर मी एक्स्ट्रॅक्ट केलंय याच्यामध्ये, आणि इथे मी ड्रॉप लेट्स कन्सिडर आता 2020 ते 22 आहे. ठीक आहे, इश्यू हा आहे न्यू व्हर्जन मध्ये सगळं चेंज झालंय. ओल्ड व्हर्जन ठीक आहे, बघू. लेट्स कन्सिडर, हा
हे बघा आता 2020 ते 2022, ठीक आहे. लेट्स चेक. मी काय करतो इथून ना, मी फिल्टर करतो. मला फक्त 2021 चेंज झालंय ना थोडं. बघा व्हॅल्यूज चेंज होत आहेत. म्हणजे या केसमध्ये काय करतो मी फिल्टर करतोय. म्हणजे फक्त 2020चेच व्हॅल्यूज आहेत. आता हे व्हॅल्यूज का रिफ्लेक्ट होत आहेत? मी काही केलं नाही. बट मी रिलेशनशिप बिल्ड केली आहे म्हणून हे व्हॅल्यूज चेंज होत आहेत. राईट? ठीक आहे. तर माझं म्हणायचा उद्देश काय? आपण ऍग्रिगेशन पाहिलं सम मध्ये. तिकडे तुम्हाला टोटल व्हॅल्यू भेटते. पण आपण हे जस्ट हे जे स्लायसर थ्रू करतोय हे आपण इंटरनली करतोय, राईट? पण ह्याला आपण इम्प्लिसिट फिल्टरिंग म्हणू शकतो. बट डॅक्स थ्रू पण तुम्ही फिल्टरिंग करू शकता. जसं की इकडे एक्झाम्पल हे बघा. येस, ऑनलाईन कोणाला डाऊट आहे? येस ओम. ओम तुम्ही हँड रेस केलाय, क्वेश्चन विचारू शकता. ओके, ठीक आहे. तर मला काय म्हणायचं, जसं आपण लेट्स कन्सिडर इथे इयर आहे किंवा हे बघा, मला फिल्टरिंग म्हणजे काय एक्सप्लिसिट म्हणायचं आहे. एक्सप्लिसिटली तुम्ही एक डॅक्स क्रिएट करताय, राईट? आणि याच्यामध्ये जे पण टोटल तुमचे क्वालिटीज आहेत त्याच्यामध्ये कलर तुम्ही स्पेसिफिकली ग्रीन सिलेक्ट करताय. म्हणजे आउट ऑफ दीज टू तुम्ही फिल्टर करताय, राईट? एका कलरचे पाहिजे. मग आपण ड्रॅग्स थ्रू पण हे करू शकतो. सो व्हॉट आय मीन टू से इज की ऍग्रिगेशन आणि फिल्टरिंग दोन्ही ऑपरेशन तुम्ही डॅक्सनी करू शकता. इट इज नॉट लिमिटेड टू ऍग्रिगेशन. कारण इंटरव्ह्यू मध्ये विचारलं तर तुम्हाला म्हणू शकतो फक्त ऍग्रिगेशन करू शकता का, तर नो. ठीक आहे, फिल्टरिंग पण करू शकता. कसं करू ते आपण बघू. ठीक आहे. ठीक आहे, कॅल्क्युलेट जेव्हा बघू तेव्हा आपल्याला समजून जाईल. ठीक आहे, फिल्टर कसे करतो, रिमूव्ह येते काय करतो. ठीक आहे. तर अजून एक कॉन्सेप्ट आहे इटरेटर्स म्हणून. म्हणजे दोन डॅक्स असतात, सम अँड सम एक्स. आपण बघूयात तेव्हा कम्पेअर करून डिफरन्स कसे असतं दोन्हीचं. पण जस्ट एक ओव्हरव्ह्यू अगेन द्यायचा असेल तर, जर मी इथे गेलो टेबल व्ह्यू मध्ये, हा, लेट्स कन्सिडर अगेन ही जी प्रोडक्ट की आहे, फॉर नाव इट इज प्रोडक्ट प्राइस. ठीक आहे. तर कुठे होतो, कोणता पॉइंटर होतो? या राईट, इटरेटर. ओके. सो बेसिकली जर तुम्ही सम केलं ना, तर ऑर्डर क्वांटिटीचं तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट जसं आपण पाहिलंय ऍग्रिगेटर, म्हणजे याचं सगळ्याचं सम करून तो डिरेक्टली एक व्हिज्युअल मध्ये देतो 84,000. पण सम एक्स त्याला इटरेटर का म्हणतात? तो काय करतो, जर आपण समच्या जागी सम एक्स यूज केलं तर डिफरन्स काय असतो, तो या दोन्हीला मल्टिप्लाय करेल आणि एक व्हॅल्यू जनरेट करेल. तसंच प्रत्येक रेकॉर्डला मल्टिप्लाय करून, ते 360 इंटू 1 आहे, कुठे 360 इंटू 2 असू शकते, जेवढे पण रेकॉर्ड्स आहेत त्याला मल्टिप्लाय करून एक सिंगल व्हॅल्यू देईल. ऍज एन माझं म्हणायचं काय, आपले 2 स्टेप्स वाढत होते. इथे कॅल्क्युलेटेड कॉलम वाढत होता आपला प्रोडक्ट प्राइसचा. पण व्हॉट डज इटरेटर डू, व्हॉट डज इटरेटर डू, तो पहिला मल्टिप्लाय करतो आणि नंतर ऍग्रिगेट करतो. तर हे दोन्ही फंक्शन एका वेळेस देतो. ठीक आहे. सम एक्स आपण इन डिटेल बघणार आहोत, पण एक ओव्हरव्ह्यू समजला का इटरेटर काय असतं. युजली जर कोणाला आयडिया असेल, जे तुमचे लूप्स असतात कोडिंग मध्ये पण, फॉर लूप ते पण कसे चालतात, ते इटरेट करतात. से फॉर एक्झाम्पल आय इज इक्वल टू 1, नंतर तुम्ही काहीतरी व्हॅल्यू केली. ठीक आहे, एक आतमध्ये समजा लेट से बेसिक समजा ऍडिशनचं टाकलं, तर तो पहिले इटरेट करतो. आय इज इक्वल टू 1, लेट से मी 1+1 टाकलं, तर 1+1 2, तर तो डायरेक्ट 2 ची व्हॅल्यू देतो ना. म्हणजे तो इटरेट पण करतोय इच रेकॉर्ड किंवा इच व्हॅल्यू, अँड देन तो ऍग्रिगेशन पण करतो. तो सिमिलर आहे इटरेटर सम एक्स. आपण बघणार आहोत सगळे डॅक्स. ठीक आहे, इन जनरल सगळे डॅक्स बघणार आहोत. पण व्हॉट इज इटरेटर बेसिकली समजलं का, कसं त्याचं फंक्शन कसं चालतं, हा तुम्हाला समजलं? वन मोर थिंग, हे बघा काही डॅक्स युजली कसं असतं, डॅक्स देर आर मल्टिपल डॅक्सेस. ठीक आहे, सगळे आपल्याला लक्षात ठेवायचे नाहीत, पण इट इज प्रिफर्ड की अटलिस्ट ना तुम्ही जे डॅक्स आहेत, हे बघा ही वेबसाईट आहे. ठीक आहे, ही पीपीटी सेंड करून देईल मी तुम्हाला. पण मायक्रोसॉफ्टच्या वेबसाईटवर जरी तुम्ही टाकलं डॅक्सचं, तर तुम्हाला इन डिटेल सगळे डॅक्स भेटतात. एक स्मॉल टार्गेट असं ठेवा, दिवसाला फक्त 5 ते 10 डॅक्स बघायचे रोज. म्हणजे तुम्ही सगळे डॅक्स लर्न करायचंय. दिस इज नॉट व्हॉट आय वॉन्ट, बट
सगळे डॅक्स एकदा डोळ्याखालून गेले तर कोणताही विचारलं तर समजू शकतो. पण जे मेन आहेत जे प्रॉपर, कारण आपण समजा 200 डॅक्स असल्यास 200 डॅक्स नाही घेऊ शकत, राईट? पण विच इज रिक्वायर्ड, समजा डेट टाइमचे असेल, अजून जे पण इम्पॉर्टंट आहेत ते आपण सगळे बघणार. येस, इथपर्यंत क्लिअर? ओके, बस जास्त झालंय का? घेऊ ना, एक 10 मिनिटं तरी घेऊ अजून, चालेल ना? ऍक्च्युली तुमचे चेहरे बघूनच मला आज हे जमतंय. ठीक आहे, तर आपण होतो कॅल्क्युलेटेड कॉलम्स आणि याच्यामध्ये घ्यायचं आहे ना का नको? नको, तुम्ही सांगा जसं काय, जर लक्षात जर राहणार नसेल नको. ठीक आहे, मग आपण काय करू, मे बी उद्यापासून ना प्रॉपर डॅक्सला डायरेक्टली फॉर्म्युलाचं स्टार्ट करू. ठीक आहे, कारण आज आहे डाऊन आहेत सगळे, नॉर्मली आवाज येते पण कमी दिसतोय. सो एक बेसिकली ओव्हरव्ह्यू, किंवा हे बघा, आज आपण डेटा मॉडेलिंग पाहिलं, पण डॅक्सचा ओव्हरव्ह्यू पाहिला. उद्या आपण लेक्चर घेऊयात. एक स्टुडंटचा मेसेज आला होता सकाळी घ्यायचं का, तर तुम्ही एक टाइम सांगू शकता, तसं आपण घेऊ शकतो. काय सुरू होणार आहे? ओके, 12च्या आत नाही घेऊ शकत? नाही म्हणजे तुम्ही ओके असतील तर. हा हा, नाही का? वर्किंग आहे का? अजून कोण वर्किंग आहे का उद्या? सर कॉलेज असते सर. सॅटर्डेला? यस सर, प्रॅक्टिकल चालू आहे. ओके, काय 5:30लाच घ्यायचं का? एक काम करा, तुम्ही डिसाईड करून सांगा कधी घ्यायचं लेक्चर. मला काही इश्यू नाही. 5:30ला ऑनलाईन घेतलं चालेल का? बरं, ठीक आहे ठीक आहे, डिसाईड करून सांगा मला तसं कधी घ्यायचंय. आत्ताच थोडा 5 मिनिटात सांगितलं तर बेटर होईल. मी कधी सांगेल? 5:30 ऑनलाईन चालेल का? मग ऑनलाईन नको, मॉर्निंग करा ना मग. मॉर्निंगला तुम्ही सांगा, 10:30 येते, ओके आहे का? त्यात 2 तास तर बसणार नाही, मला माहिती आहे. 10:30 ठीक आहे, म्हणजे 10:30 to 12 आपण घेऊ शकतो. तुम्हाला तुम्हाला काय आहे ना? मग तुम्हाला सकाळी कुठं म्हणजे लेट उठतं का? कारण 10:30 कसं आहे, तर बेसिकली बघा, टॅक्स आपला अगेन फास्ट जाण्यात काय पॉईंट नाही आहे. आज हे पण मेन टॉपिक्स आहे. मंडेला घेऊ का मग? ठीक आहे, उद्या घेऊ ना. आता मल्टिपल येत आहेत, तुम्ही डिसाईड करा आणि सांगा एक टाइम. बघा, मी 10:30 पण ओके, कारण मला उद्या एक मॉक पण घ्यायचा आहे स्टुडंट्सचा एसक्यूएलचा. पण म्हणते मंडेला 5:30ला मग मला ऑनलाईन पॉसिबल, कारण इशू काय होईल, 10:30 पासून परत सगळं करणं, परत 5:30ला लेक्चर घेणं, थोडस ऍक्टिव्ह होईल. येस, एक दिवस उठा ना लवकर. चालेल का मग 10:30 उद्या? नाही, तुमचा काय प्रॉब्लेम आहे, काही इश्यू आहे का?
11ला घ्यायचं ना मग. होतं का टाइमर लेक्चर? बरं. 10:30 एक ऑप्शन आहे किंवा 5:30 दोनच ऑप्शन. पण 5:30 असल्यावर ऑनलाईन व्हायचं. चालेल का ऑनलाईन? ऑनलाईन पण समजून जाईल ना. ऍक्च्युली मी याच्यासाठी म्हणतोय की एकदा फ्लो आहे ना डॅक्सचा, मी तर संडेला पण घेऊ शकतो, पण जाऊ दे. पण असेल मग असं होईल की परत एक गॅप बसेल डॅक्सचा, म्हणून म्हणतो. आणि हा, वन मोर थिंग, एक मला हेच कन्फर्मेशन घ्यायचंय की दिवाळीपर्यंत आपण म्हणजे ऍज इन दिवाळीच्या आधी कधीपर्यंत क्लास घेऊ शकतो, तसं मला शेड्यूल करा. मला नाही माहिती सुट्टी. नाही, ते नवना सरांनाच विचारलं. पण म्हणजे मी एक्सपेक्ट काय करतोय की सॅटर्डे पर्यंत पुढच्या वीकचं घेतोय. पण असं नाही ना कोणाला की चाललंय, कोण गुरुवारी चाललंय, कोण शुक्रवारी चाललंय. तसं सॅटर्डे पर्यंत करू शकतो ना. 26 आय गेस सॅटर्डे येतो. 26 पासून सुट्टी आहे. मग ठीक आहे ना, पुढचा सॅटर्डे 26 पर्यंत घेतला ना, प्रॉपर व्हिज्युअलायझेशन आपण कम्प्लीट करूया. हा, आणि त्यातल्या त्यात आपण काय करू की 26 लाच ना मी एक डेटा पण तुझा आयसीएमचा आहे तो देईल. ठीक आहे, म्हणजे एक वीक भेटतो तुम्हाला, 1 वीक ते 10 दिवस. तुमचे 2 डॅशबोर्ड जर तयार झाले दिवाळीनंतर, तर आपण डिरेक्टली सर्व्हिसेसवर शेअर कसं करायचं ते बघूया. आणि एकदा ते 2 झाले ना की माझ्याकडे अजून दुसरे डेटा आहेत फायनान्शियल अँड मार्केटिंगचे, मग ते देता येईल. तसं प्लॅन आहे का? नको एवढं असाइनमेंट दिवाळीत? चालेल ना. हा, बरं, अजून एकदा सॅटर्डेचा तुमचा प्लॅन झाला आणि तुमचा जो पण दिवाळीचा ब्रेक झाला, त्याच्यानंतर आपण मॉक्स पण घेणार आहोत बरं. म्हणजे प्रॉपर एकतर तुमचा मॉक घेऊ, थोडंसं थिअरॉटिकल ॲज इन जे पण आहे ते घेऊ. त्याच्यानंतर प्लस आपण हे पण घेऊ की प्रेझेंटेशन घेऊ. ठीक आहे, कारण ते इम्पॉर्टंट आहे. सो असे 2-3 आपण मॉक्स घेऊ. आणि काही एक्स्ट्रा जे लेक्चर्स आहेत, थोडंसं एआयचे फीचर्स वगैरे जे पण किंवा मिसलेनियस टॉपिक्स आहेत, ते आपण सर्व्हिसेस संपल्यानंतर पण. ठीक आहे, सो असा प्लॅन आहे. ओके, ठीक आहे. मग उद्या कितीला? 10:30? 5:30 म्हणतोय, 10:30 म्हणतोय. एक काम करा, फक्त आहे ना धपाधप ग्रुपवर मेसेज नका टाकू, बाकीचे पण आहेत स्टुडंट्स. फक्त एक तुम्ही युनिसन मध्ये डिसाईड करा आणि मला एक मेसेज टाका, 1 तासाभरामध्ये टाका. नाहीतर मी समजणार 5:30 ला, उद्या सकाळी 9 ला मेसेज येणार 10:30 ला, तर तसं नाही झालं. ठीक आहे? येस, ठीक आहे. हॅलो सर. हा, सर 9:30 ते 4 वाजेपर्यंत असते ना प्रॅक्टिकल. 9:30 ते 4 प्रॅक्टिकल आहे. अरे नाही नाही नाही, ठीक आहे, ट्राय. त्याचा काही इश्यू नाहीये, मी घेईल. मी सॅटर्डे संडे पण घेईल, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. एक इश्यू फक्त 5:30 हा येऊ शकतो ना की तुमचे जे 2 सेशन आहेत तर ते 5:30 च्या आधी संपले तर बरं. जर एक्सटेंड झालं तर मग परत आपण 5:30 ला लेक्चर घेणार, तसं नको. हा, तेच म्हणतोय. तर त्या अकॉर्डिंग तुम्ही डिसाईड करू शकता. 1 तास आहे, डिसाईड करा, मला मेसेज टाका की टाइम आणि कधी घ्यायचं आहे. मला बेटर वाटत होतं उद्या सकाळी घेतलं असतं, थोडं फ्रेश फ्रेश झालं. हो, पण समजा सेकंड काय इंटरव्ह्यूचं तर तुमचं नाहीच आहे ना. झालंय ना. एक्सेलच्या थांबा सांगतो. ठीक आहे, 1 सेकंड थांबा, मी रेकॉर्डिंग बंद करतो.
ठीक आहे ऑनलाईन एक फक्त तुम्ही सांगा मेसेज कधी घ्यायचंय उद्या